वारी भक्ती, समता, सेवा आणि प्रेमाचा संदेश देणारी ही परंपरा. वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग गात पायी चालतात. जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद न ठेवता सर्वजण एकत्र विठ्ठल भक्तीत सहभागी होतात. वारीत शिस्त, स्वच्छता, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जीवनाचे सुंदर दर्शन घडते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते. विविध दिंड्या ठरलेल्या मार्गाने पंढरपूरकडे प्रवास करतात. ह्यातलाच एक प्रवासी म्हणून मी आहे असं मला वाटतं. वारकरी ही खरं तर खूप मोठी उपमा आहे. मी फक्त एक भक्त आहे. आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. पण त्याआधी विठ्ठलाचं दर्शन हे त्यांना याच प्रवासात घडत असतं. माऊलींची वारी ही केवळ पायी यात्रा नाही आहे. ती महाराष्ट्राच्या संत परंपरेची, अध्यात्माची आणि मानवतेची जपणूक करणारी अखंड भक्ती यात्रा आहे. भक्ती, समता, सेवा आणि प्रेम हाच माऊलींच्या वारीचा खरा संदेश आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणातून मन शुद्ध होते आणि समाजात बंधुभाव वाढतो. संतांची लाडकी लेकमी संतांची हो, लाडकी लेकमी संतांची, मजवर कृपा भवतांची, मजवर कृपा भवतांची हो, लाडकी लेकमी संतांची हो, लाडकी लेकमी संतांची.